Hey y'all, welcome to MPM's World and welcome to this new blog. तर गिफ्ट्स बघून तर तुम्हाला कळलंच असेल की या ब्लॉगमध्ये काय चालणार आहे. तर आज आपण गिफ्ट्स ओपन करणार आहोत. मनूला बर्थडेला त्याच्या फ्रेंड्सनी कोणते कोणते गिफ्ट दिलेत ते आपण बघूया. तर त्या अगोदर आपण एक प्रीकॅप व्हिडिओ नेहमीच प्रमाणे बनवली आहे आणि ती आता मी तुमच्यासोबत शेअर करते. ती बघूया आणि मग स्टार्ट करूया. तर या गेमचं नाव आहे फन 6. ह्याच्यामध्ये 6 युनिक गेम्स आहेत. तर हे गिफ्ट खूप मनूला आवडणार आहे आणि ते आपण वाव आणि खूप सुंदर फोटो फ्रेम दिलेली आहे. मला फार आवडली आहे. थँक्यू सो मच. सो नेक्स्ट गिफ्ट इज फ्रॉम अर्नी. सो बघूया तिने काय हिच्यासाठी सरप्राईज. सो मनूला सॉफ्ट टॉईज तर खूप आवडतातच, तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक ब्लॉगमध्ये नवीन सॉफ्ट टॉईज असतं. तर तसंच अर्णी दीदीनी सॉफ्ट अशी एक बॅग तिला दिलेली आहे. खूप क्यूट आहे, स्पायडरमॅनची बॅग. थँक्यू अर्णी. से थँक्यू. यू लाईक इट? आपण लगेचच यूज करून अर्णी दीदीला दाखवूया. थँक्यू सो मच. वन बाय वन. सो आमचे नेबर्स आहेत, हे त्यांनी दिलेलं आहे आणि अगदी विथ लव आहे. तर मला हे खूप छान आवडलं आहे. ह्याच्यात पेन्सिलचं सगळं स्टेशनरीचं किट आहे जे मनूला यूज होईल आणि हे चॉकलेटसुद्धा तिला दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच. मला त्याचं नाव माहिती नाही आहे, नेबर्स पण नाव त्याचं आठवत नाही आहे. सो खरंच थँक्यू. आणि हे तिची एक फ्रेंड आहे जी गार्डनमधली आहे आणि तिचं नाव प्रिशा आहे. तिने हे छान छान क्यूट लिटिल क्लिप्स दिलेले आहेत कारण तिचे हेअर्स तुम्हाला माहितीच आहेत खूप मोठे आहेत आणि मी हेअरस्टाईल तिची करतच असते नेहमी. सो त्यांनी हे ऑब्झर्व केलं आणि हे दिलेलं आहे. सो थँक्यू सो मच प्रिशा. थँक्यू. अच्छा, त्यांनी सांगितलंय का तुला काय आहे? सो आता नेक्स्ट सर्वात मोठं गिफ्ट आहे ते आहे स्वरा आणि सौम्याकडनं. ते आता आपण ओपन करून बघूया. थँक्यू स्वरा अँड सौम्या. हे आर्ट किट आहे कम्प्लिटली. त्याच्यामध्ये डोम्सचे सगळे काही स्केच पेनपासून पेन्सिल्स आहेत, शार्पनर, रबरसुद्धा आहेत. ते कम्प्लीट किट त्यांनी दिलेलं आहे. सो थँक्यू सौम्या अँड स्वरा. खूप छान किट आहे, मला खूप आवडलं, अभिक्तालाही खूप आवडलं आहे. सो थँक्यू सो मच फॉर वंडरफुल गिफ्ट. ओके, सी बाय हर चॉईस. युअर चॉईस. सो हे गिफ्ट आहे रॉंग नाव कुठे लिहिलं तुम्हाला दिसतं का? हे गिफ्ट कोणी दिलं हे खरंच माहिती नाही. ज्यांनी कोणी दिलेलं आहे त्यांना थँक्यू सो मच. इथे अव्युक्ता नाव लिहिलं, फ्रॉम लिहिलेलं नाही आहे. तर आपण बघूया काय गिफ्ट आहे आणि मी नंतर लवकरच हे ब्लॉग जेव्हा शेअर करेन तेव्हा मी विचारणारच आहे की हे गिफ्ट कोणी दिलं आहे. थँक्यू सो मच. Let's open. Are you excited? Yes, I like it. You like it? That's for birthday, for party. Wonderful bag आहे. Wow. खूप सुंदर युनिकॉर्नची बॅग दिलेली आहे. खूप छान बॅग आहे. थँक्यू सो मच. छान आहे ना? लाईक इट. थँक्यू सो मच. ही बॅग खूप छान आहे. मला पण आवडतं. Wait, one by one.
सो हे मिहिरा कडून गिफ्ट आलेलं आहे मनूला. थँक्यू बोल मिहिरा. थँक्यू मिहिरा असे. थँक्यू निहिरा. तर ह्या गिफ्टमध्ये काय आहे ते बघूया. आर यू एक्साइटेड? आर्ट किट. हे सुद्धा आर्ट किट आहे, मिहिराकडून भेटलेलं आहे मनूला. तर बघू शकता ह्याच्यात सुद्धा एक ड्रॉइंग बुक आहे, कलर पेन्सिल, ऑइल पेस्टल पॅक आहे. ऑल्सो ह्याच्यात वॉटर कलर्स पण आहेत आणि ग्लिटर्स पण आहेत. पेन्सिल, इरेझर, शार्पनर सुद्धा ह्याच्यात आहेत. सो थँक्यू मिहिरा, गिफ्ट खूप छान दिलेलं आहे. सो नाव वी विल ओपन दिस वन. ओके, सो ओके, दिस इज फ्रॉम अरणी. ओके, दिस गिफ्ट इज फ्रॉम अरणी. सो आपण हे ओपन करूया आणि बघूया काय आहे. तर अरणी हिची सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे. सो ह्याच्यामध्ये तिला माहिती आहे की आम्हाला असं करून गेस करता आलेलं आहे. सॉफ्ट टॉईजच आहे. हिच्या हातात नेहमी सॉफ्ट टॉय असतं. सो तिने ते बघितलं आणि तिला सॉफ्ट टॉईजच दिलं आहे. सो आपण ओपन करूया काय आहे त्याच्यात बघूया. हे कसं कट करावं. इट्स अ ब्युटिफुल डॉल. इज इट युअर्स? सो ही डॉल खूप छान आहे आणि गर्ल्सला तर डॉल्स खूप आवडतात. किती आणलं तरी कमीच आहे. सो थँक्यू अरणी फॉर दिस ब्युटिफुल डॉल. थँक्यू सो मच. थँक्यू. सो दिस गिफ्ट इज फ्रॉम मधू. थँक्यू सो मच. तर मी हे गिफ्ट खूप मला आवडलं सगळ्यात जास्त. सो आपण बघूया ह्याच्यात त्यांनी ड्रायफ्रूट्स दिलेलं आहे. ड्रायफ्रूट्सचं पॅकेट आहे. त्यांनी ड्रायफ्रूट्स दिलेलं आहे जे मुलांसाठी खूपच हेल्दी असतं. सो हे मी नक्की तिच्यासाठी लाडू बनवेन, त्याच्यात यूज करेन आणि तुम्हाला सुद्धा शेअर करेन. थँक्यू सो मच मधू. खूपच छान गिफ्ट आहे. ही एक आम्हाला छान आयडिया दिली. जर कोणाला गिफ्ट करायचं असेल आणि ते यूजमध्ये आणायचं असेल तर ड्रायफ्रूट्स हे बेस्ट ऑप्शन आहेत लहान मुलांना हेल्दी फूड देण्याचं. सो थँक्यू उर्वी फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. आता आपण ओपन करूया. मनू खूप एक्सायटेड आहे त्याच्या आतमध्ये काय आहे. चला आपण आधी ओपन करूया. तर हे गिफ्ट उर्वीकडून आहे. तीही आमच्याच विंगमध्ये राहते. हे सुद्धा खूप सुंदर मॅग्नेटिक शेप्सचं पझल आहे. ते सुद्धा मनूला खूप युजफुल आहे कारण आजकाल टी व्ही आणि मोबाईलचं वेळ सगळ्या लहान मुलांना आहे. सो त्यातून जर आपल्याला त्यांना कुठे एंगेज करायचं असेल तर असे गेम्स खूप नेसेसरी आहेत. तर थँक्यू उर्वी फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. मनू से थँक्यू टू उर्वी. थँक्यू सो मच. तर सगळे गिफ्ट्स आम्हाला खूप आवडले आहेत सगळे. सो हा तिचा फर्स्ट बर्थडे होता फ्रेंड्ससोबत. सो तिने खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आणि गिफ्ट्स पण खूप छान छान दिले. थँक्यू सो मच. शी एन्जॉयड अ लॉट. सो दरवर्षीप्रमाणे आपण घरी तर सेलिब्रेट करतोच, पण आजीकडे गेल्यावर मनूला तिचा एक बर्थडे सेलिब्रेट केलेला हवाच असतो. त्यामुळे हे आजीने डेकोरेशन केलं आहे मनूसाठी आणि हा छानसा केक सुद्धा आणलेला आहे. मनूचा फेवरेट कलर ब्ल्यू आहे. सो ब्ल्यू कलरचा केक. अजोड म्हणजे अफाट मायेचा सागर, एक खूप चांगले ऋणानुबंध. आजोड म्हणजे फक्त देणं आणि अपेक्षारहित देणंच. आवड, हट्ट जपणं. आजोड म्हणजे लढीवाळ रुसणं, फुगणं, क्षणिक लबाड हसणं. आजोड म्हणजे हक्काची जागा, न बोलता सगळं मिळण्याची, सगळं करण्याची, अशी की जणू काही देवघर, जणू जिवंतपणी असलेलं स्वर्गाचा अनुभव. आजोड म्हणजे वात्सल्याची अमाप लयलूट, पाठीवरून फिरणारा, आधाराचा, हक्काचा, मायेचा, उबदार, हवा हवासा वाटणारा स्पर्श. और क्या चाहिए जिंदगी में,
मनमोकळं करण्याचं हक्काचं स्टेशन. तर जे काही मी अजोळबद्दल बोललेली आहे 2 शब्द, ते फक्त आणि फक्त शब्द नसून माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत मी ह्या ब्लॉग थ्रू. तसंच ब्लॉगच्या माध्यमातून ह्या लाईफटाईम मेमरीज मी बिल्ड करते असंच मला वाटतं. तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. तर बड्डे तर सेलिब्रेट करून झालेला आहे. त्यानंतर मुख्य टप्प्याकडे वळूया, ते म्हणजे गिफ्ट. आजी आजोबांकडून काय मिळणार ह्याची उत्सुकता मनूला नेहमीच असते, कारण त्यांच्याकडून तिला नेहमी काहीतरी स्पेशल गिफ्ट असतं. तर ह्यावेळी त्यांनी काय आणलेलं आहे मनूसाठी ते बघूयात. तर जसं मी म्हणाले तुम्हाला की हे नातंच असं असतं की निस्वार्थ प्रेम करणं, देणाऱ्यालाही अधिक खुशी मिळते आणि घेणाऱ्यालाही तेवढीच खुशी भेटते. ते नातं एवढं छान आहे आणि ते नशिबानीच भेटतं. थँक्यू सो मच आजी आजोबा, ऑन बिहाफ ऑफ मनू थँक्यू सो मच. ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि प्लीज डू सबस्क्राईब टू आवर चॅनल. तर मला खात्री आहे तुम्हाला माझे ब्लॉग्स खूप आवडत असतील आणि असेच छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर परत येते आहे. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि हा ब्लॉग आता इथेच आपण संपवूया. अजून बरेच ब्लॉग मी तुमच्यासाठी आता घेऊन आलेले आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ टिल एंड.